नमस्कार मित्रांनो. एका अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. जो ऑटो पायलट असतो आपल्या कारमध्ये किंवा करिअरमध्ये त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती जर आपल्याला घ्यायची असेल, तर तुम्हाला माहिती आहे ऑटो पायलट म्हणजे काय? एखादी गाडी किंवा आपलं करिअर एखाद्या ठराविक स्पीडला, ठराविक रोडवर आपण जेव्हा ते सोडतो आणि आपलं कंट्रोल सोडून देतो आपण आणि गाडी आपली जी व्हेइकल असेल, जी कार असेल तीच निर्णय घेते, किती स्पीडने जायचं, कुठे थांबायचं वगैरे असा. हा जो एक ॲडव्हान्स फीचर आहे कारचं, ते त्याचीच ॲडव्हान्स जी लॉजिक आहे ते मी करियर एनालॉजीमध्ये वापरतोय. आपलं करियर हे जर आपण व्हेइकल समजलं, आता हे व्हेइकल आपण सिलेक्ट काय करतोय आपल्या आवडी-निवडीनुसार ठरतं. तरी पण काही लोकांचं करियर हे विमान असू शकतं, काही लोकांचं रॉकेट असू शकतं, काही लोकांचं बस असू शकतं, काही लोकांचं टॅक्सी असू शकतं, काही लोकांचं लक्झरी कार असू शकतं, काही लोकांचे एस-यू-व्ही असू शकतात, काही लोकांची स्पोर्ट्स व्हेइकल, स्पोर्ट्स बाईक असू शकते. तर डिपेंड्स ऑन आपली चॉईस जी आहे त्यानुसार आपण कार आणि करियर दोन्ही निवडतो. आणि दोन्ही गोष्टींमध्ये जर आपण ऑटो पायलटवर जर अवलंबून राहिलो, तर पूर्ण जर जबाबदारी आहे, ती सर्व पूर्ण आपल्यावर असतेच ऑब्व्हियसली. पण कारने जे काही चुका केल्या, ज्या दिशेने किंवा ज्या स्पीडने किंवा ज्या कम्फर्टेबली किंवा ज्या सेफली ज्या सेफ फीचर्सनुसार आपल्याला जायला पाहिजे, ते जर झालं नाही, तर त्याची सर्व जबाबदारी आपली असते. त्यामुळे हा जो ऑटो पायलट आपल्या कारमध्ये असला तर बरा, की नसला तर बरा आणि तो आपण ऑटो पायलट किती गोष्टींवर चालवला पाहिजे. त्याचबरोबर जो आपल्या करिअरमध्ये आपण समजा माझं करिअर जे आहे समजा मी कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल आणि ते जर एक उदाहरण करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये एक उदाहरण द्यायचं झालं, तर माझं करिअर हे एक लक्झरी व्हेइकल असेल, कार असेल. तर त्याच्यामध्ये मी पॅसेंजर आहे की ड्रायव्हर आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणजे ती जी कार आहे त्याच्यामध्ये मी ड्राईव्ह करून ती कार माझ्या आवडीच्या ठिकाणी किंवा माझ्या डेस्टिनेशनला नेतोय, की त्या कारचं डेस्टिनेशन ऑलरेडी फिक्स्ड आहे आणि कोणीतरी वेगळाच ड्राईव्ह करतोय आणि आपण फक्त त्या कारमध्ये पॅसेंजर आहोत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपली कार जर कोणीतरी त्याच्या स्वतःच्या डेस्टिनेशनला नेत असेल आणि त्या कारमध्ये आपण पॅसेंजर असू, तर मात्र आपल्याला दिशा ठरवणं किंवा स्पीड कोणता असावा याच्याबद्दल काहीही ऑप्शन नसतो. त्याचबरोबर जोपर्यंत ती कार त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत पण आपल्याला काही करता येत नाही. त्यामुळे जर एक एंटरप्रेन्योरशिप जर विचार केला आपण स्वतःचा बिझनेस असेल, तर स्वतःची कार तुम्ही ड्राईव्ह करताय, तुम्हाला माहिती आहे कुठे जायचंय, तुम्हाला माहिती आहे कुठे थांबायचंय, कोणत्या स्पीडने जायचं वगैरे, वगैरे. आणि जर तुम्ही कॉर्पोरेट जॉब करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा जॉब करत असाल, तर तुम्ही पॅसेंजर आहात. आपल्याला असं वाटतं, की कार माझी आहे, पण कार आपली नसते. मी एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा काम करतो, तेव्हा ती कंपनी कोणाची दुसऱ्याची आहे. त्याला ड्राईव्ह पण दुसराच करतोय. मी फक्त त्या कारमध्ये बसलोय आणि त्या कारची जे कम्फर्ट आहे, एस-यू-व्ही आहे वगैरे, वगैरे जे काय आहे त्याचे सगळे फायदे मला मिळतायत. पण ती कार माझ्या मालकीची नाहीये. त्याचबरोबर ती कार कुठे चालली याच्यावर पण माझा काही कंट्रोल नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. करियर ड्रायव्हिंग स्कूल आणि कार ड्रायव्हिंग स्कूल याच्यामध्ये दोन्हीमध्ये खूप मोठं साम्य आहे आणि तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मेजॉरिटी केसमध्ये ऑटो पायलटवर आपले करियर चाललेले असतात, कार चाललेले असतात. आणि याच्यामध्ये जर करिअरमध्ये ऑटो पायलट म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत. पण सुरुवात अशी मला करून द्यायची होती. त्यानंतर आता हे आर यू ड्रायव्हिंग युअर करियर ऑर आर यू जस्ट पॅसेंजर अलोंग फॉर द राईड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही स्वतःचं करियर ड्राईव्ह करताय, की दुसरा कोणतरी ड्राईव्ह करतोय आणि आपण त्या कारमध्ये पॅसेंजर म्हणून प्रवास करतोय, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये बघा हे जे ज्या लोकांचे करियर ऑटो पायलटवर चाललेले असतात, ते पॅसेंजर असतात किंवा गाडीचे मालक असून सुद्धा जो ऑटो पायलटवर चाललेले असतात, त्यांना कसं ओळखायचं? त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे आयडेंटिफिकेशन कसं करायचं? तर त्याच्यामध्ये हे जेव्हा दुःख होतं किंवा प्रेशरमध्ये असतात किंवा स्ट्रेसमध्ये असतात किंवा अ, त्यांना नकोसं वाटतं, तेव्हाच ते फक्त दुसरा जॉब बघायचा प्रयत्न करतात किंवा गाडी चेंज करण्याचा प्रयत्न करतात. दे ओन्ली लूक फॉर जॉब व्हेन दे आर मॅड, अनहॅपी ऑर अनएम्प्लॉयड. जॉब गेला किंवा गाडी आपली पंक्चर झाली तर दुसरी गाडी बघण्याचा प्रयत्न करतात. हा पहिला मुद्दा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे आपण कारमधून प्रवास करत असताना आयदर ड्रायव्हर किंवा तुम्ही जर ऑटो पायलटवर गाडी चालवत असाल, तर तुम्ही बाकीच्यांची नेटवर्क कंपनी जी आहे आउटसाइड कार व्यतिरिक्त त्याचं नेटवर्क करत नाही किंवा त्यांच्या टचमध्ये राहत नाही किंवा त्यांना कनेक्ट करत नाही. त्यामुळे बाकीच्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि जेव्हा आपल्याला दुसऱ्या गाडीची गरज पडते, कारण तुम्ही ज्या पॅसेंजर म्हणून प्रवास करत असाल, तर ती गाडी ज्या दिशेने चालली आहे तिकडे तुम्हाला जायचंच नाही असं तुम्हाला जाणवतं गाडीमध्ये बसल्यानंतर आणि प्रवास सुरू झाल्यानंतर. तेव्हा जेव्हा तुम्ही दुसरी कार बघण्याचा प्रयत्न करता, कार चेंज करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मग बाकी नेटवर्क वगैरे करण्याचा प्रयत्न करता आणि हे चुकीचं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की तुम्ही जर ड्रायव्हर म्हणून त्या व्हेइकलकडे बघत असाल किंवा
करिअरकडे बघत असाल, तर करिअरमध्ये आपण ड्राईव्ह करत असताना सुद्धा आजूबाजूला काय चाललंय, याची कल्पना आपल्याला असली पाहिजे. त्याचबरोबर नेटवर्क करता आलं पाहिजे. इंडस्ट्री पीअर्स असतील, सीनियर असतील, ज्युनियर असतील, रिलेटिव्ह असतील, कोणी असू शकेल. त्यांच्याशी नेटवर्क गरज पडल्यानंतरच न करता ते पण सातत्याने त्यांच्या नेटवर्कमध्ये राहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला खास वेळ लागतात, तेव्हाच तुम्हाला सस्पेन्शनची आठवण येते. तेव्हा तुम्हाला क्लच पॅड खराब होईल याची आठवण येते. म्हणजे तुम्ही जेव्हा करिअरमध्ये जॉब करत असता, तेव्हा सगळं काही सुरळीत असताना तुम्हाला रिस्किल किंवा अनस्किल किंवा अपस्किल करण्याची गरज वाटत नाही. तुम्ही जे काही शिकलेला आहात किंवा तुम्हाला जे काही येतं त्याच्यावरच तुम्ही ते निभावून देण्याचा प्रयत्न करत असता. त्यामुळे जेव्हा एक तुमचा गाडीचा मालक, गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला बाहेर उतरण्यासाठी सांगतो, "बाबा तू आता इथे उतर किंवा निघून जा." मी ढकलून देतो असं म्हणत नाहीये. तुम्हाला कोणी पिंक स्लिप वगैरेच्या गोष्टी नंतर बोलूया आपण. पण जेव्हा गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला सांगतो, की "आता तू निघ बाबा, तू आता इथे पुढच्या स्टॉपला उतर आणि स्वतःची गाडी बघ." तेव्हाच तुम्हाला लक्षात येतं, की अरे बापरे! आता मला नवीन गाडी बघायची म्हणजे नवीन करियर बघायचं म्हणजे मला नवीन जॉब बघायचा म्हणजे मला काय स्वतःला अपस्किल करता येईल, अनस्किल करता येईल. मी शिकलोय ते मला काय टाकून द्यावं लागेल, काय मला नवीन शिकावं लागेल, अपस्किल करता येईल. हे ज्या गोष्टी आहेत, तर तेव्हा जोपर्यंत तो ड्रायव्हर तुम्हाला सांगत नाही, की "तू आता बाबा उतर किंवा निघून जा." किंवा तुम्हाला लाथ मारत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही आणि हा एक अतिशय मोठा आयडेंटिफायिंग फॅक्टर असतो. जो माणूस स्वतःचं करिअर ऑटो पायलटवर सोडून देतो, त्याचं हे अतिशय महत्त्वाचं आयडेंटिफिकेशन आहे. त्यानंतर त्यांना आपण गाडीमध्ये बसल्यानंतर असं वाटतं, की ते आपले जे बेनिफिट्स आहेत, एसी चांगला पाहिजे, ब्रेक चांगला पाहिजे, सेफ्टी पाहिजे, गाडी व्यवस्थित थांबली पाहिजे, नाश्त्यासाठी असेल किंवा इतर कामासाठी असेल. आपण ज्या दिशेने चाललोय, ती दिशा आपल्या करिअरशी निगडीत आहे का? हे पण असलं पाहिजे. तर ही जी सगळी जबाबदारी आहे, ती कार किंवा करिअर निवडताना आपल्यावर असते. एकदा तुम्ही कारमध्ये बसल्यानंतर तुम्ही जर पॅसेंजर असाल, तर त्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा धरणं हे चुकीचं असतं. पण आपण अपेक्षा करतो, की अरे मला त्यांनी प्रमोशन दिलं पाहिजे, इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. माझं जे लोकेशन आहे, ते माझ्या घराजवळ असलं पाहिजे किंवा मला जे काम येतं तेच मला त्याने दिलं पाहिजे. करिअर त्या ऑर्गनायझेशनच्या किंवा कार मालकाच्या दृष्टीने तुम्ही जर दुसरं काहीतरी तुमचं काम त्यांना ठरवून द्यायचं असेल, की तू पुढे को पॅसेंजरमध्ये ड्रायव्हर शेजारी न बसता तुला मागे बसायचं असेल किंवा मागच्या 7 सीटरमध्ये शेवटच्या 2 बेंचवर बसायचं असेल, तर तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, की आपण गाडीचे मालक असतात, को पॅसेंजर असताना सुद्धा ऑटो पायलटमध्ये चालत असताना आपल्याला असं वाटतं, की गाडीचे आपणच मालक आहोत. त्यामुळे विंडो खाली घेतला, एसीमुळे त्रास होतो वगैरे, वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळता आल्या पाहिजेत आणि हे जी भावना आहे, की मग कंपनीचं आपण कंपनीवर उपकार करतोय. त्या ऑटो पायलटमध्ये गाडी चालवत असताना त्यामध्ये बसून, ही अतिशय चुकीची भावना आपल्या मनामध्ये येते आणि कंपनीची जबाबदारी आहे आपल्याला प्रमोशन देण्याची वगैरे या ज्या गोष्टी जेव्हा आपल्याला जाणवू लागतात किंवा जेव्हा आपल्याला अशा वाटतात, तेव्हा आपलं करिअर ऑटो पायलटवर आहे, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की काम हे काम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ते पाट्या टाकण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मनापासून त्याच्यामध्ये जीव ओतणं किंवा रस घेणं किंवा अशा गोष्टी आपल्या ऑटो पायलटवर जर आपण असू, तर आपल्याला मनात येत नाहीत. 9 ते व्हॉटेव्हर 9 ते 5 यायचं, पाट्या टाकायच्या, परत जायचं कॅन्टीन, कॉफी, लंच, गॉसिप वगैरे, वगैरे झाल्यानंतर जेवढं झेपेल तेवढं काम करायचं, जेवढं जमेल तेवढं काम करायचं, घरी जायचं. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, की काम हे काम करण्यासाठी असतं. त्यामध्ये स्वतःची एनर्जी, स्वतःचे रिसोर्सेस, स्वतःचे इंटरेस्ट, स्वतःची एन्थुसियाझम, स्वतःची सिन्सिअरिटी, स्वतःचा ॲटिट्यूड, स्वतःचा अप्रोच न टाकता तुम्हाला जेव्हा असं वाटतं, की आपण फक्त बॉसने सांगितलं तेवढं करायचं आणि घरी जायचं, तेव्हा तुम्ही करिअरमध्ये ऑटो पायलटवर आहात आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तुमचा हा जो रोल आहे तो बेसिकली युअर करंट रोल बिकॉज इट वॉज फर्स्ट तुम्हाला जो पहिल्यांदा मिळाला, तोच तीच गाडी तुम्हाला पहिल्यांदा सीट जी मिळाली करिअरमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा जॉबमध्ये, तीच तुम्ही कंटिन्यू करता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर त्रास होत असेल 7व्या सीटवर, एस-यूमध्ये पण 7व्या सीटवर बसला असाल आणि तुम्हाला जर हेड स्पेस कमी असेल किंवा गुडघ्यांना त्रास होतो, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. आपले स्किल्स दाखवावे लागतील जेणेकरून ती जो ड्रायव्हर आहे गाडीचा किंवा गाडीचा मालक आहे तो आपल्याला 7व्या सीटवरून पुढे आणेल. ह्या गोष्टी कराव्या लागतील. नाहीतर आपल्याला पुढे मागे बसूनच काहीतरी कॉमेंट करून दिवस घालावे लागतील. हा एक करिअर ऑटो पायलटवर असण्याचा अतिशय महत्त्वाचा असा हा आयडेंटिफिकेशन मार्क आहे. त्यानंतर हे जे आहे ऑटो पायलटवर आपलं करिअर आहे हे जाणून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला जे करिअर किंवा कार तुम्ही निवडली आहे त्याच्याबद्दल तुम्ही संतुष्ट असता नेहमी. काही प्रॉब्लेम आले, बॉसनी शिव्या दिल्या, प्रमोशन मिळालं नाही, इन्सेंटिव्ह मिळालं नाही, सॅलरी इन्क्रिमेंट मिळालं नाही, तरी पण आपण लगे राहू.
त्याच कंपनीमध्ये 5, 10, 15, 20 वर्ष काम करतो आणि कारण ते आपल्याला आवडत असते. कारण एका कम्फर्ट झोनमध्ये आपण गेलेलो असतो. म्हणून जेव्हा आपल्याला असं वाटतं, की जे काही कार किंवा करिअर आपल्या नशिबी आलंय, पदरी पडलं, पवित्र झालं, त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आपण कॉम्प्रोमाईज करून घेतो आणि ठीक आहे, ओके यार आपल्याला काय एनिवेज हे जेव्हा कॉम्प्रोमाईज हा जो कम्फर्ट झोन येतो, तेव्हा तुम्हाला तुमचं करिअर ऑटो पायलटवर आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर गरज पडली म्हणून कंपनीने सांगितली म्हणून जेव्हा आपण चेंजेस करतो आपल्या पोझिशनमध्ये किंवा आपल्या रोलमध्ये, आपल्याला त्याची गरज नसते किंवा आपल्याला ते आवडतात आवडतात असं पण नाही किंवा आपण त्या स्किल सेट्सला सूट होतात असं पण नाही. पण कंपनी म्हणतो म्हणून जेव्हा आपण ज्या पोझिशन बदलतो किंवा प्रमोशन घेतो किंवा रिलोकेशन घेतो किंवा आणि काही चेंजेस असतील के-आर-एमधले ते घेतो. मग त्याचा विचार त्याची जी अलाइनमेंट आहे आपल्या शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म गोल होते की नाही याचा विचार न करता जेव्हा आपण हे करतो, कॉम्प्रोमाईज करतो किंवा कंपनीच्या फ्लो बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलं करिअर ऑटो पायलटवर आहे असा त्याचा अर्थ होतो. हे ऑटो पायलटवर दे दे रेग्युलरली नर्चर देअर प्रोफेशनल नेटवर्क विथ इम्पॅक्ट ऑन पीपल आउटसाइड देअर करंट कंपनी. तुमच्या हे ॲक्चुअली याच्यामध्ये दे रेग्युलरली डोंट नर्चर असा त्याचा आहे. तिथे डोंट राहिलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा कंपनीमध्ये लगेराव असतो, ऑटो पायलटवर तेव्हा बाकीच्या जगामध्ये काय चाललंय, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष अजिबात असं लक्ष लक्ष नसतं. त्याचबरोबर बाकीचे स्किल सेट्स कोणते सध्या डिमांडमध्ये आहे, तिथे दे रेग्युलरली डोंट नर्चर, डोंट हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. ते टायपो एरर आहे. त्यामुळे आणि आता मी चेंज करत नाही ती कारण त्याच्यामध्ये मग परत बराचसा वेळ जाईल. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो, की हे प्रोफेशनल नेटवर्क एम्फसाइज ऑन पीपल आउटसाइड करंट नेटवर्क कारण मला गरजच नाहीये. माझं ऑटो पायलटमध्ये माझं सध्याच्या कम्फर्ट झोनमध्ये माझं काम होतंय. त्यामुळे बाकी जगामध्ये बाकीचे काय चाललंय किंवा माझे मित्र कोणत्या ठिकाणी नवीन स्किल सेट आपला अॅक्वायर करतायत, त्यांचे प्रमोशन, त्यांचे रोल कसे चेंज होत आहेत, इंडस्ट्री ट्रेंड्स काय आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत, त्याच्याबद्दल मला अजिबात विचार करायची गरज पडत नाही कारण मी ऑटो पायलटवर असतो. माझं करिअर ऑटो पायलटवर असतं. त्यानंतर ह्याच्यामधून बाहेर येण्यासाठी त्याच्यामध्ये हा पण आहे, दे डोंट मेक अ पर्सनल कमिटमेंट टू लर्न अ न्यू स्किल हिअर. त्यांना प्रत्येक वेळी गरज पडतच नाही किंवा त्यांना गरज वाटतच नाही, की आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. हा मुद्दा आपण आता लक्षात घ्या. आपण आता हे केला. मी ॲक्चुअली इथे चेंज करतोच कारण खूप दे डोंट मेक पर्सनल कमिटमेंट टू लर्न न्यू स्किल एव्हरी इयर कारण त्यांना त्याची गरज पडत नाही. दे डोंट ॲक्टिव्हली सीक मेंटर्स एंड एंगेज विथ देम रेग्युलरली. आपणच करतो ते सगळं सही आहे, बरोबर आहे. ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते, तेव्हा आपण ऑटो पायलटवर असतो. कारण नवीन काहीतरी शिकावं, आपण ज्या काही चुका करतोय, आपण चुका करतोय का? हा पहिला मुद्दा. त्याबद्दल आपण चुका करतोय त्याबद्दल आपण ओपन आहोत का? आणि जर चुका करत असू तर आपण करेक्ट करण्याची, दुरुस्त करण्याची आपली मानसिकता आहे का? का ठीक आहे, चुका करतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझा बॉस जोपर्यंत मला काही सांगत नाही किंवा मला काही धोक्याची सूचना येत नाही, तोपर्यंत मी काही करणार नाही. अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते, तेव्हा आपलं करिअर ऑटो पायलटवर असतं. त्यामुळे मेंटर्स किंवा बाकीचे सीनियर्स किंवा ज्यांच्याकडून आपल्याला शिकता येईल, अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये न राहणं हा एक अतिशय महत्त्वाचा आयडेंटिटी मार्क आहे, एका करिअर ऑटो पायलटवर असण्याचा. आणि हे आपण जे आत्ता पाहिलो, की आजूबाजूला काय चाललंय, आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, सोशिओ पॉलिटिकली काय चाललंय, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतील. विशेषतः तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटी किंवा आय-टीमध्ये काम करत असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करत असाल, तर तुमच्या क्षेत्रामध्ये जे चेंजेस जगभरामध्ये होत आहेत, त्यांचा तुमच्या जॉबवर काय परिणाम होईल याची जर तुम्हाला चिंता नसेल, तर तुमचं करिअर ऑटो पायलटवर चाललंय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी जर सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये असेल, तर क्लॉड काय करतंय, Anthropic काय करतंय, त्याने जर सॉफ्टवेअर मॉड्यूल्स ऑटोमॅटिकली 30 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये तयार करत असतील, तर माझ्या करिअरचं काय? या शंका किंवा हे जे तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं कुतूहल निर्माण झालं नाही, तर तुमचं करिअर ऑटो पायलटवर चाललंय असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय असा की बेसिकली करिअर हे ऑटो पायलटवर किंवा आपली कार ही ऑटो पायलटवर न ठेवता स्वतः ड्राईव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर एक पॅसेंजर असाल, तरी पण जेव्हा त्या पॅसेंजरपासून आपल्याला ड्रायव्हर होण्यासाठी जे काही करता येईल, मग आपण स्वतःची कार विकत घ्यायची का आपल्या कारमध्येच असे काहीतरी परफॉर्मन्स दाखवायचा जेणेकरून कंपनीचा मालक किंवा गाडीचा मालकाला असं वाटेल की याला आपल्या ड्रायव्हिंगची एक चान्स दिला पाहिजे. हे जेव्हा आपल्याबद्दल वाटेल, तेव्हा आपल्याला जॉबमध्ये चांगली संधी मिळेल. त्याचबरोबर करिअर, एक कार म्हणजे आपलं करिअर असेल, तर कंपनी सांगेल तिकडे न जाता, त्या दिशेने ओढत न जाता, ती कंपनी तुम्हाला फरफटत न न नेता, आपल्याला जर आपलं करिअर आपल्या स्वतःच्या मार्गावर, स्वतःच्या स्पीडने, स्वतःच्या दिशेने आणि कम्फर्टेबली, सेफली, इकॉनॉमिकली नेता आलं, तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ती कार जे आपलं करिअर जे स्वतः ड्राईव्ह करावं लागेल. म्हणून यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑटो पायलटमधून बाहेर पडून स्वतःचं करिअर ड्राईव्ह करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बिल्डिंग पर्सनल ब्रँड एंड इक्विटी. आपल्याला स्वतःची पर्सनल ब्रँड एंड इक्विटी तयार करावी लागेल, जेणेकरून आपला कस्टमर, आपले वेंडर्स, आपले शेजारी-पाजारी, आपले सीनियर्स, आपले ज्युनियर्स, आपले कलीग्स यांना निलेश काजळे बोलल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी इमेज येते, ती जर माझ्या कंपनीचं व्हिजिटिंग कार्ड असेल, तर मात्र मला खूप काम करावं लागेल असा त्याचा अर्थ होतो.
पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा एखाद्या व्यक्तीला इंडस्ट्रीमध्ये किंवा माझ्या कलीग्समध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये निलेश काजवेबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये माझीच इमेज तयार होते, की मला त्याला हे येतं, त्याला ते येतं. तो जे म्हणेल ते करतो, तो करत नाही वगैरे. तो टीम मेंबर आहे, टीम प्लेयर आहे. त्यांच्या ज्या मनामध्ये जे काही येतं ते अतिशय बिल्ड करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे बिल्डिंग पर्सनल ब्रँड आणि इक्विटी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये हे कसं करता येईल आपल्याला कंटिन्यूअस लर्निंग. आपला एम्प्लॉयर किंवा आपल्या गाडीचा मालक आपल्याला जे आपली त्याची आपल्याकडून अपेक्षा आहे तीच पूर्ण न करता, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय शिकता येईल जेणेकरून आपण स्वतःची कार स्वतः ड्राईव्ह करू शकू. स्वतःची कार ही पहिली गोष्ट. दुसऱ्याची कार जरी असेल तरी आपल्याला ड्राईव्ह कशी करता येईल. म्हणजे स्वतःचं करिअर कसं आपल्याला मी असं म्हणत नाही की स्वतःचा बिझनेस सुरू सुरू करा. मग स्वतःची कारच घ्या आणि त्यानंतर ड्राईव्ह करा. पण दुसऱ्याची कार, दुसऱ्याकडे जॉब करत असताना सुद्धा आपल्याला ड्राईव्ह कसं करता येईल स्वतःचं करिअर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी कंटिन्यूअस लर्निंग स्वतःला अपडेट करावं लागेल स्वतःला कॉन्स्टंटली. त्यामुळे फक्त एम्प्लॉयर आपला जॉब देणारा आपल्या कारचा मालकच त्याची अपेक्षा पूर्ण केल्यानंतर आपल्याला अजून काय शिकता येईल आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या आजूबाजूला आपले कलीग्स आपल्या कंपन्यांमध्ये काय चाललंय, त्यांना कोणत्या स्किलची गरज आहे, जेणेकरून आपल्याला ड्रायव्हिंगची संधी मिळेल. हे जर लक्षात घेतलं आपण, तर त्यामध्ये कंटिन्यूअस लर्निंग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक नेटवर्किंगमध्ये रिलेशनशिप आपल्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला ज्या गाड्या आहेत किंवा आपल्या आजूबाजूला जे बाकीचे गाडीचे मालक आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला कसं कॉन्टॅक्टमध्ये राहता येईल, त्यांच्याबरोबर आपली रिलेशनशिप कशी बिल्ड करता येईल. मी फक्त फायद्यासाठीच आहे असं म्हणतात. हे फक्त मी फायद्यासाठीच करावं असं म्हणत नाहीये. पण जनरली ऑथेंटिकली जरी आपण एक ॲज अन इंडिव्हिज्युअल जरी आपण इतरांशी बांधिलकी किंवा जवळीक निर्माणाचा प्रयत्न केला, जवळीक म्हणण्यापेक्षा रिलेशनशिप निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मैत्री निर्माणाचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सोशल नेटवर्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी पण त्याचा फायदा होतो. कारण आपले जे अनुभव आहेत आपल्या कंपनीमध्ये किंवा आपले स्वतःचे वैयक्तिक, त्याचबरोबर बाकीच्या कंपन्यांमध्ये काय चाललंय, त्यांचे अनुभव काय आहेत, त्या किंवा त्यांचा प्लॅन काय आहे, त्यांच्या चुका काय आहेत, यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ते पण सगळ्या चुका स्वतः न करता. त्यामुळे स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग अतिशय महत्त्वाचं असतं. प्रोफेशनल डेव्हलपमेंट, कंटिन्यूअस लर्निंगचा असाच मोठा पार्ट आहे. कंटिन्यूअस लर्निंगमध्ये आपण स्वतः काही स्किल सेट अक्वायर करतो. त्याचबरोबर प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये वेगळे इंडस्ट्री इव्हेंट जे असतात, कॉन्फरन्स असतात, सेमिनार असतात, असोसिएशन्स असतात, त्याची आपण मेंबरशिप घेऊ शकतो का? वेगवेगळ्या कॉन्फरन्सला आपण अटेंड राहू शकतो का? कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली सर्टिफिकेशन असतात, त्याच्याबद्दल आपण काही करू शकतो का? CISSP असेल किंवा CCI असेल किंवा बाकीचे तुमच्या तुमच्या फील्डमधले AutoCAD असेल किंवा CAD-CAM असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला रिलेव्हंट काय असेल हे तुमच्या इंडस्ट्रीनुसार तुम्हाला बघावं लागेल. ती जी प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे, सर्टिफिकेशन, असोसिएशन्स, मेंबरशिप्स, कॉन्फरन्सेस यामुळे आपली व्हिजिबिलिटी आणि ब्रँड इक्विटी वाढते. हे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचा जो परिपाक आहे ऑब्व्हियसली थ्रू LinkedIn किंवा स्पीकिंग एंगेजमेंट असेल, इंडस्ट्री पॅनल्स असतील, इंडस्ट्री इव्हेंट असेल, तेव्हा व्यक्ती जेव्हा आपल्याला बघतो 4-5 वेळा, तेव्हा तो विचारतो, की "तू कुठे काय करतोयस?" वगैरे. ही जी देवाण आहे प्रोफेशनल आणि पर्सनल आणि नॉलेज नॉलेज रिलेटेड ती सगळी अतिशय महत्त्वाची असते आणि त्यामुळेच आपली पर्सनल इक्विटी, पर्सनल ब्रँड तयार होतो, रेप्युटेशन तयार होतं मार्केटमध्ये आणि जेव्हा आपण करिअरमध्ये ग्रो होत जातो 5, 10, 15, 20 वर्ष, हे 20-25 वर्षानंतर तुमचे रेप्युटेशन, इक्विटी आणि ब्रँड याच्यावरच तुम्हाला पुढचे जॉब्स किंवा पुढच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही रिझ्यूमे किती लांब केला 5 पेजेस, 7 पेजेस, 8 पेजेस तरी पण जेव्हा 20-25 जेव्हा ॲक्चुअल जे कामाचा वेळ येतो, कामाची वेळ येतो तेव्हा त्यांची इंडस्ट्रीमधली तुमची पत, तुमची इक्विटी, तुमचं ब्रँड, तुमचं हिस्टरी, तुमची लेगसी, तुमचा परफॉर्मन्स, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड, तुमच्या इंडस्ट्रीमधलं नाव, तुमच्या इंडस्ट्रीमधले कनेक्ट्स, तुमच्या इंडस्ट्रीमधले केलेलं काम, याचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा होतो हे लक्षात घ्या. मी असं बऱ्याच वेळा पाहिलंय, की लीडरशिप रोलमधले इंटरव्ह्यू हे फक्त कॉफीवर होतात. ते प्रॉपर इंटरव्ह्यू सेटअपमध्ये होत नाहीत. कारण त्यांनी त्या कॉफीमध्ये कॉफी घेत असताना घ्यायच्या आधीच त्यांनी सगळं व्हेरिफिकेशन करून ठेवलेलं असतं. इंडस्ट्रीमध्ये याची पत किती आहे, याचा कॉन्फिडन्स किती आहे, यांनी काय काम केलंय, नेटवर्क कसं आहे. 4-5 लोकांशी बोलल्यानंतर प्रत्येकाची माहिती मिळू शकते. त्यामुळे ते जे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे किंवा एक इंटरव्ह्यूचा 80% पार्ट हा ऑलरेडी झालेला असतो. बाकी 20% पार्ट हा इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा कम्युनिकेशन कसं आहे, तो व्यक्ती बॉडी लँग्वेज काय आहे, सोशल एटिकेट कसे आहेत, तो व्यक्तींना बाकीच्यांना कसं मॅनेज करतो, अंडरस्टँड करतो का, बोलतो काय, काय बोलत नाही, ऑब्झर्व्ह काय करतो, की नुसता बोलतच राहतो. ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मग आपल्याला कॉफी प्यावी लागते आणि तो फक्त 20% पार्ट असतो जॉब इंटरव्ह्यूचा एका लीडरशिप रोलसाठी. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यामुळे बॉटम लाईन काय आहे, तुम्हाला जर पॅसेंजरपासून ड्रायव्हरकडे वळायचं असेल, तर याच्यामध्ये बघा पॅसेंजर रिएक्ट टू रोड, ड्रायव्हर चूज अ डेस्टिनेशन. पॅसेंजरला काय आहे, ते समोर मॅपवर दिसतोय मला टेक अ राइट टर्न, आफ्टर 100 मीटर्स टेक अ राइट टर्न. ओके सर. आणि जर तुम्हाला स्वतःचं डेस्टिनेशन माहिती असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्या रूटवर ती जी गाईडिंग अथॉरिटी आहे, तो एक एक पॅसेंजर म्हणून तुम्हाला तिथे असताना
जे ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललाय त्याच्यावर अवलंबून न राहता एक ड्रायव्हर म्हणून तुम्हाला ती चॉईस किंवा तो पॉवर मिळते, की जेणेकरून तुम्हाला स्वतः ठरवता येतं, की आपल्याला कोणता राइट टर्न घेतला पाहिजे, कोणता लेफ्ट टर्न घेतला पाहिजे, कोणत्या ठिकाणी टर्न घेतलाच नाही पाहिजे. कडेचे सगळे सिग्नल पाळून, ट्रॅफिक रूल्स पाळून. त्याचबरोबर पॅसेंजर्स फॉलो द जी-पी-एस. त्यांना माहिती आहे म्हणजे ते एनिवेज त्यांच्याकडे कंट्रोल तर काहीच नसतो. आणि ड्रायव्हर्स नो वेअर दे आर गोइंग अँड दे कॅन नॅव्हिगेट अबाउट इट. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मल्टिपल रूट असतात ते तुम्हाला माहिती असतील, तर तुम्हाला ऑब्व्हियसली याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी असते, की जी-पी-एसमुळे तुम्हाला सगळ्यात शॉर्टेस्ट रूट फर्स्ट दाखवतो. पण तरी पण तुमच्या अनुभव असेल, तुमचं ऑब्झर्वेशन असेल, तुम्हाला माहिती असेल तुम्हाला कुठे जायचंय. त्याचबरोबर तुम्हाला दुसरं काही काम असेल मध्ये, तरी पण तुम्ही तो रूट चेंज करून व्यवस्थितपणे तिथपर्यंत पोहोचू शकता. प्रत्येक वेळी जी-पी-एस किंवा जो करिअरचा तुमच्या कंपनी गाडीचा ड्रायव्हर आहे त्याच्यावर अवलंबून न राहता, हे जर तुम्हाला माहीत असेल आपल्याला जायचं कुठे, तर तुम्ही तुमची दिशा, स्पीड, अप्रोच तुमचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. त्यामुळे पॅसेंजरपासून तुम्हाला ड्रायव्हर बनायचं असेल, तर सगळे तुम्हाला जायचं कुठे हे सगळ्यात पहिलं माहीत पाहिजे डेस्टिनेशन आणि त्यानंतर ते जाण्याचे मार्ग कोणते हे माहीत पाहिजे. त्यातला सगळ्यात चांगला मार्ग कोणता हे असतं हे माहीत पाहिजे. त्या मार्गावर जात असताना जर काही रोडब्लॉक आले, तर तिथून आपल्याला डिटूर करून पुढे कसं जाता येईल हे पण माहिती पाहिजे. त्याचबरोबर पॅसेंजर्स वेट फॉर अपॉर्च्युनिटीज अँड ड्रायव्हर्स क्रिएट देम. हा महत्त्वाचा मी जास्त एक्सप्लेन करत नाही आणि ड्रायव्हर्स मेक अ पर्सनल कमिटमेंट टू लर्न अ न्यू स्किल एव्हरी इयर. कारण तुम्हाला इतरांपेक्षा पुढे राहायचं असेल, तर तुमच्याकडे एक्स्ट्रा एक्स फॅक्टर काहीतरी लागतोच. तो तो काय असेल तुमच्याकडे? तुम्ही टेक्निकलमध्ये काम करताय, सेल्समध्ये काम करताय, सायबर सिक्युरिटी काम करताय किंवा कोणत्याही दुसऱ्या रोलमध्ये काम करताय. तर ते काम करत असताना ती जी ॲडिशनल स्किल आहे, ती तुम्हाला अॅक्वायर करावीच लागतील. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक स्किल हे 6 महिने, 8 महिने, 10 महिन्यामध्ये अपडेट होतंय किंवा कालबाह्य होतंय. त्यामुळे आपल्याला नवीन स्किल्स शिकाव्याच लागतील. त्याच्याबद्दल पर्यायच नाहीये. त्यामुळे ही जी पर्सनल कमिटमेंट आहे, ती असेलच तरच तुम्ही ड्राईव्ह करू शकता. का नाहीतर पॅसेंजर म्हणून बसलेलं बरं. ॲक्चुअली करिअरमध्ये एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही गोष्टी, काही प्रसंग असे पण असतात, ज्याच्यामध्ये पॅसेंजर म्हणून असलेलंच बरं असतं. तो विषय आपण कधीतरी नंतर चर्चेला घेऊया. आणि ड्रायव्हर्स ॲक्चुअली सीक मेंटर्स. तुम्हाला जर माहिती नसेल, तुम्हाला डेस्टिनेशन माहिती आहे, पण किंवा डेस्टिनेशन फिक्स करण्यासाठी पण तुम्ही मदत घेऊ शकता इतरांना. म्हणजे मला लदाखची टूर करायची असेल, तर ज्या लोकांनी ऑलरेडी लदाखची टूर केलेली आहे, त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. ते मला मेंटर करू शकतात, ते मला गाईड करू शकतात. पण स्वतः चूक करत मी जर काश्मीरला न जाता नागालँड मार्गेच लदाखला जाण्याचा प्रयत्न केला, स्वतः गाडी चालवत, तर ते एक चुकीचं ठरू शकेल. रूट बरोबर आहे. एक रूट तो असू शकतो, पण तो डिटूर आहे. इकडे जाऊन म्हणजे अ, खूप मोठा त्याच्यामध्ये एनर्जी, रिसोर्स, टाईम सगळ्याच लॉस त्याच्यामध्ये असू शकतो. त्यामुळे ती अतिशय अपवादात्मक परिस्थिती आपण असू शकते. त्यामुळे मेंटर्स करिअरमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं. ते आपल्याला त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका, त्यांचे ऑब्झर्वेशन सांगत असतात किंवा आपल्या पुढे असल्यामुळे किंवा आपल्या मागे असल्यामुळे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो विचार करण्याची प्रवृत्ती किंवा दृष्टिकोन हा वेगळा असल्यामुळे त्या त्या त्यातून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मेंटर असलेच पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्ट आपण एक अकाउंटेबिलिटी जी आहे, मी जे करतोय ते सगळं मला जेव्हा बरोबर वाटतं, तेव्हा मला कोणीतरी मार्गदर्शन करणारा किंवा तू हे चुकतोयस, इथे इथे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. हे न सांगता जर कोणी सांगणारं कोणी असेल, तर ऑब्व्हियसली त्या गोष्टी आपल्याला नक्की मदत करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रायव्हर स्टे करंट ऑन इंडस्ट्री ट्रेंड. तुम्हाला डेस्टिनेशन माहिती आहे, रूट माहिती आहे, पण पाऊस चालू आहे का? तिकडे तो पूर आलाय का? तिकडे मोर्चा आलाय का? तिकडे रस्ते बंद आहेत का? तिकडे रस्ते खोदलेले आहेत का? तिकडे आणि काही प्रॉब्लेम आहेत का? हे जर तुम्हाला माहिती असेल, त्यासाठी तुम्हाला इंडस्ट्री ट्रेंड्स माहिती असले पाहिजेत. इंडस्ट्रीमध्ये आपण ज्या पाथवर चाललोय, आपली कार किंवा आपलं करियर ज्या दिशेने आपण ड्राईव्ह करतोय, त्याच्यामध्ये पुढे काही अडथळे येणार आहेत का? त्यानुसार तुम्हाला चेंजेस करता येतील का? विशेषतः एआयमध्ये जर तुमचं करियर तुम्हाला एआयवर करायचं असेल, तर माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनानुसार मी एआयमध्ये काम करत असताना सुद्धा तुम्ही स्वतःचं करियर माझ्या माझ्या वैयक्तिक मतानुसार मी प्रोफेशनल मत बाजूला ठेवतो. माझ्या वैयक्तिक मतानुसार 5 ते 7 वर्षामध्ये तुमचं एआय करियर होऊ शकतं. पण करियर हा 30-40 वर्षाचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एआयवर बेस्ड काय करियर तुम्हाला असं करता येईल, ज्याच्यामध्ये 30 ते 40 वर्ष तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. त्यामध्ये तुम्हाला आर-ओ-आय जो म्हणतो आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल, अकॅडमिक, प्रोफेशनल, पर्सनल, फॅमिलियल, सोशल सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स जेव्हा आपण करतो, तेव्हा त्याचा आर-ओ-आय जेव्हा 30-40 वर्षामध्ये आपल्याला मिळण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी मला आजूबाजूला काय चाललंय, माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, माझ्या आजूबाजूच्या रोड्सवर काय चाललंय, माझं डेस्टिनेशन जे आहे त्याच्यामध्ये रूट जो आहे, त्याच्या आजूबाजूला काय चाललंय, याच्याबद्दलची माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. त्यालाच इंडस्ट्री ट्रेंड्स म्हणतात किंवा ट्रॅफिक पॅटर्न्स म्हणतात. तर थोडक्यात हे जे मला तुम्हाला सांगायचं होतं, तुमची करियर काय असू शकते, तुमची कार कोणती असू शकते. सुरुवातीला आपण जे कार किंवा करियर सिलेक्ट करतो, तेच आपण नंतर बदलायचं असेल, तर त्यामध्ये खूप मोठा अवाढव्य खर्च येतो, का त्रास होतो,
लॉस होतो वर्षांचा, लॉस होतो रिसोर्सेसचा, लॉस होतो, स्ट्रेस वाढतो, लॉस होतो फॅमिली कम्फर्टचा वगैरे, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. एंटरप्रेन्योर ट्रान्झिशन म्हणतो मी. जॉब सोडून तुम्हाला स्वतःचं काहीतरी स्वतःची गाडी घ्यायची असेल, तर ती खूप वेगळी मोठी प्रोसेस आहे. ती आपण नंतर काहीतरी चर्चेला घेऊया. तर थोडक्यात तुमची गाडी जी आहे त्यामध्ये तुम्ही पॅसेंजर आहात की ड्रायव्हर आहात? हा पहिला प्रश्न. त्यानंतर ती गाडी कोणाची आहे हा महत्त्वाचा प्रश्न. गाडी स्वतःची असेल तर म्हणजे स्वतःचा बिझनेस तुम्ही करताय त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर राहावंच लागेल. आणि तुमची गाडी स्वतःची नसेल, तुम्ही कुठेतरी जॉब करत असाल तर तुम्हाला पॅसेंजर म्हणून राहायचंय का ड्रायव्हर म्हणून राहायचंय? तुम्हाला ती गाडी ऑटो पायलट चालवायची आहे का स्वतः कंट्रोल घ्यायचा आहे? हे सर्वस्वी तुमचा निर्णय असेल. याबद्दल तुम्हाला काहीही शंका असतील वगैरे तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण नक्की तो विषय हाताळू शकतो. या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू हा आहे, की सध्या जे वातावरण आहे शिक्षणाबद्दलचं किंवा जॉब अपॉर्च्युनिटीबद्दल किंवा जॉब क्रिएशनबद्दलचं किंवा एआयमुळे तंत्रज्ञानामुळे जॉब क्रिएशनमध्ये जे काही अडथळे किंवा जे काही चेंजेस होणार आहेत, त्या गोष्टींना जर आपण सामोरे जाण्याची तयारी आपली नसेल, तर तुमची करिअर्स विशेषतः आमची करिअर जवळ आता संपत आलेली आहे. 10-15 वर्षानंतर संपेल. 15-20 वर्षानंतर साधारण. तर तुमचे करिअर तुम्हाला पुढचे 30-40 वर्ष करायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील सॉफ्ट स्किल्स, तो स्वतःची गाडी घ्यायची की दुसऱ्यांच्या गाडीमध्ये पॅसेंजर म्हणून बसायचं का दुसऱ्यांची गाडी पण ड्राईव्ह करायची, हे जर तुम्हाला कळलं तर आपण नक्की करिअर ड्राईव्ह करू शकतो आणि त्यासाठीच करिअर ड्रायव्हिंग स्कूल आहे. या YouTube चॅनलचा जी माहिती आहे ती आपल्या मराठीमध्ये विशेषतः आम्ही इंग्लिशमध्ये नक्की करू शकलो असतो. पण ऑब्जेक्टिव्ह हा आहे की ज्या गोष्टी ज्या चुका आम्ही केल्या गेल्या 25-30 वर्षामध्ये, त्या तुम्ही करू नये. म्हणजे शालेय आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये आम्ही ज्या चुका केल्या, त्या जर तुम्हाला शिकता आल्या त्यापासून तुम्हाला शिकता आलं किंवा त्या जर चुका तुम्हाला माहिती जरी झाल्या, तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. कारण आपण सेल्फिश एवढं असलं पाहिजे, की प्रत्येक चूक स्वतः न करता इतरांच्या चुकांपासून आपल्याला शिकता आलं पाहिजे. कारण यातली एक छोटीशी चूक पण तुमच्या आयुष्याची 4-5 वर्ष सहज मातीत घालू शकते. तुमचे अवाढव्य पैसा, व्याप, मानसिक ताणतणाव, शारीरिक हाल-हवा हे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्याचे इफेक्ट्स होतात. म्हणून म्हणून ही सगळी धडपड, म्हणून हे सगळे करियर ड्रायव्हिंगचे स्कूल मी स्थापन केलंय. तुमची कार कोणती आहे तुम्ही ठरवा. तुम्हाला करिअरमध्ये कार स्वतःची असेल किंवा दुसऱ्यांची असेल, स्वतः चालवायची का पॅसेंजर म्हणून आयुष्य काढायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. याच्याबद्दलची अधिक माहितीसाठी करिअरला YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याच्यामध्ये स्टुडंट्स असतील, वर्किंग प्रोफेशनल असतील वगैरे या सगळ्यासाठी हे आहे. तुम्ही काम करताय, शेतकरी आहात, पॉलिटिशियन आहात, स्वतःचा बिझनेस आहे किंवा आणि काय करताय, 100% सर्वांना हे लागू पडतं. हे अतिशय जेनेरिक आहे. तुम्हाला कार घ्यायची आहे कोणती, तुम्ही दुसऱ्याची कार वापरत असाल तर कोणत्या कारमध्ये तुम्हाला दुसऱ्याच्या कोणत्या कारमध्ये जायचंय, त्याचबरोबर तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे पॅसेंजर म्हणून तुम्हाला तुमचं करिअर व्यतीत करायचंय. युअर चॉईस. थँक यू व्हेरी मच.